विधान परिषद निवडणुकीतनं माघार घेतल्यानंतर बाळ मानेंची शिवसेनेतनं हकालपट्टी करण्यात आली। मात्र ठाकरे गटानं घेतलेल्या निर्णयानंतर बाळ मानेंनी विनायक राऊतांवर हल्लाबोल केला। विनायक राऊतांनी अनेक वेळा माझ्या विरोधात उद्धव ठाकरेंचे कान भरल्याचा आरोप त्यांनी केला। एवढंच नव्हे तर विनायक राऊतांनी ठाकरेंची शिवसेना संपवण्याची सुपारी देखील घेतल्याचा दावा केलाय आणि त्यावर विनायक राऊतांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। बघूया। गेली 40 वर्षे मी राजकारणात आहे। 1990 सालापासून आम्ही शिवसेनेबरोबर भाजप, आम्ही तत्काल त्यावेळेला भाजपात होतो, तेव्हा युती होती, यांचा कुठंच काही संपर्क नव्हता। परंतु जसं जसं शिवसेनेतले राणे साहेब बाहेर पडले, गणेश नाईक साहेब बाहेर पडले, अशी मोठी मोठी नेते मंडळी बाहेर पडली, ह्यांनी तिथं चंचू प्रवेश केला आणि मातोश्रीची सहानुभूती मिळवली। आणि त्यावेळेला प्रत्येक वेळेला साध्या पदाधिकाऱ्याला सुद्धा नेमणूक पत्र द्यायचं झालं तरी 50,000 रुपये सुद्धा विनायक राऊत घेतात। त्यांनी माझ्यावर काय टीका करावी? त्यामुळं उद्धवजींना मिसगाईड करण्याचं काम केलंय। आणि जेव्हा स्वर्गीय हिंदुस्थान बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष जेव्हा मधल्या काळामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा वेगळी झाली शिवसेना, त्यावेळेस सुद्धा विनायक राऊत साहेबांनी हे कधी जुळावून प्रयत्नच केले नाहीत। सगळ्यांना गैरसमज निर्माण करायचे, उद्धवजींचे कान भरायचे। मग बाळ माने जवळ आला, बाळ माने उपनेता झाला, तेही त्यांना अडचणीचं वाटत होतं। आज आमचे मित्र मिलिंद नार्वेकर ते आमदार आहेत, बाळासाहेबांनी ठाकरे साहेबांपासून त्यांनी काम केलंय, उद्धवजींचं काम करत आहेत, त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माणपासून चोराच्या उलट्या बोंबा कशा असतात त्याचं उदाहरण म्हणजे बाळ माने। म्हणजे स्वतः हाराखेरी करायची, स्वतः इतरांना टोप्या घालायच्या आणि प्रामाणिकपणे माननीय उद्धव साहेबांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्या उद्धव साहेबांची बेईमानी करून, उद्धव साहेबांचा विश्वासघात करून विधान परिषदेच्या उमेदवारी मागे घ्यायची। आणि मागे घेत असताना जे काही षडयंत्र रचलं गेलं ते आता उघड होत चाललेलं आहे। आणि म्हणून अशा या दल बदलू आणि विश्वासघातकी बाळमानेच्या प्रत्येक शब्दाला आता आम्हाला किंमत द्यायची गरज नाही।